नमस्कार मित्रांनो, मी आर्किटेक्ट विवेक रसाळ. तर आज मी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तो म्हणजे रेसिडेन्शियल प्रोजेक्टसाठी आपण बिल्टअप एरिया कसा कॅल्क्युलेट करतो, ते आज आपण बघणार आहोत. तर UDCPRच्या या PDF मध्ये हे टेबल आहे पान नंबर 118 वर. तर हे नॉन कंजेस्टेडमधला आहे. एक फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी हे सांगतोय. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कंजेस्टेड एरियाचं पण मी दाखवीन. तर प्रत्येकाने आपापली महापालिका ही चेक करून बघा, कारण काही ठिकाणी काही रिस्ट्रिक्शन्स आहेत. मी इन जनरल तुम्हाला आयडिया देतोय, की बाबा नॉन कंजेस्टेड रेसिडेन्शियल प्रोजेक्टसाठी आपल्याला बिल्टअप एरिया कसा कॅल्क्युलेट करावा लागतो, तो मी हा आज व्हिडिओ दाखवत आहे. तर हे जे कॉलम आहे, हा पहिला कॉलम, सॉरी हा दुसरा कॉलम आहे, तो आहे तो रोडचा आहे. तर जर 9 मीटरच्या आत रोड असेल, तर समजा 7.5 मीटर, 6 मीटर, तर त्याला फक्त 1.1 हा बेसिक FSI मिळतो. त्याच्यामध्ये आपल्याला प्रीमियम जो FSI आहे, पेमेंट ऑफ प्रीमियम केल्यावर तो काही मिळत नाही. TDR पण याला मिळत नाही. त्यामुळे याला मॅक्सिमम पोटेन्शियल हे 1.1 मिळतं. 9 मीटर ते 12 मीटर असेल तर 1.1 प्लस 0.5 प्लस 0.4 असा 2 मिळतो. आणि रेसिडेन्शियल प्रोजेक्ट असेल तर आपल्याला 60% हा आपला ॲन्सिलरी FSI मिळतो. आणि जर कमर्शियल हवा असेल तर तो आपल्याला 80% पर्यंत ॲन्सिलरी आपल्याला त्याच्यात मिळतं. तर 12 ते 15 मीटरसाठी 1.1 हे टेबल सेमच राहतं. हे जे तिसरा आणि चौथा हे जे कॉलम आहे ते सेमच राहतं. चेंजेस फक्त हे TDRमध्ये होतात. तर 12 ते 15 मीटरसाठी 0.65 TDR मिळतो, जो प्लॉट एरियाच्या वर म्हणजे गुणिले करतो. 0.65 इंटू प्लॉट एरिया करतो. त्यामुळे टोटल जे पोटेन्शियल आपल्याला मिळतं हे 2.25 मिळतो, प्लस 60% आपल्याला ॲन्सिलरी मिळतो. हे जे टेबल आहे इथं जिथं महानगरपालिका नसतात त्यासाठी हे टेबल आहे. आपण आत्ता फक्त जिथं ऑथॉरिटीज आहेत कॉर्पोरेशनच्या, त्यासाठीच हे आपण एवढं बघतोय. तर 15 ते 24साठी आपल्याला 0.9 हा TDR मिळतो. मॅक्सिमम पोटेन्शियल 2.5 मिळतं. 24 ते 30 मीटरच्या रोडसाठी हे TDR 1.15 मिळतं. त्यामुळे आपल्याला टोटल पोटेन्शियल हे 2.75 मिळतं आपल्याला. आणि जे 30 मीटर आणि त्याच्यावर जर रोड असेल तर आपल्याला 1.4 हा TDR मिळतो. त्यामुळे आपल्याला तिप्पट प्लॉट एरियाच्या आपल्याला बिल्टअप एरिया मिळतो. प्लस आपल्याला 60% ॲन्सिलरी FSI मिळतो. तर ह्यात तुम्हाला दाखवतो हे त्याप्रमाणेच टेबल केले. आता समजा 1000 स्क्वेअर मीटरचा रेसिडेन्शियल आपल्याला बिल्डिंग करायचं आहे. प्लॉट एरिया समजा 1000 स्क्वेअर मीटर आहे, जो रेसिडेन्शियल प्रोजेक्ट आहे आणि जो नॉन कंजेस्टेड एरियात आहे. तर जर त्याचं 1.1 नुसार 1100 येतं. आपल्याला प्रीमियमेबल FSI काही मिळत नाही. त्यामुळे TDR सुद्धा मिळत नाही, कारण रोड हा आपल्याला 9 मीटरच्या खाली आहे. त्यामुळे आपल्याला मॅक्सिमम पोटेन्शियल हे 1100 स्क्वेअर मीटर येतं. आणि आपल्याला 60% हा ॲन्सिलरी मिळतो. त्यामुळे 660 स्क्वेअर मीटर हा ॲन्सिलरी एरिया आपल्याला मिळतो. आणि हा एरिया आणि हा एरिया ॲड करून आपल्याला 1760 स्क्वेअर मीटर हा एवढा अलावेबल बिल्टअप येतो. त्यानंतर 9 ते 12मध्ये हे सेमच राहतं. 1100 आणि 500 हे सेमच राहते. आपल्याला फक्त TDRमध्ये आपल्याला जसा रोड वाढत जाईल तसं आपल्याला TDRमध्ये सुद्धा आपल्याला बिल्टअप एरिया वाढत जातो. मग हा 400 स्क्वेअर मीटर येतो. त्यामुळे आपल्याला दुप्पट होतं प्लॉट एरियाच्या. त्यामुळे ते 1000 स्क्वेअर मीटरला 2000 मिळतं, प्लस 60% ॲन्सिलरी जो 1200 स्क्वेअर मीटर होतो. आणि ह्या दोघांची टोटल करून आपल्याला मॅक्झिमम 3200 स्क्वेअर मीटर आपल्याला इथे ह्या केसमध्ये 9 ते 12च्या केसमध्ये आपल्याला मिळतो एवढा एरिया. तेच 12 ते 15 असेल तर TDR आपल्याला 650 मिळतो. आणि त्यामुळे 2250 हा आपल्याला टोटल FSI मिळतो. आणि 2250च्या 60% आपल्याला 1350 हा एवढा ॲन्सिलरी मिळतो. आणि हा एरिया आणि ॲन्सिलरी मिळून हा 3600 स्क्वेअर मीटर आपल्याला टोटल अलावेबल बिल्टअप मिळतो. तेच 15 ते 24 असेल तर आपल्याला 900 स्क्वेअर मीटर हा आपल्याला TDR मिळतो. त्यामुळे टोटल आपल्याला ह्या तिघांची टोटल ही 2500 स्क्वेअर मीटर मिळते. आणि 2500 स्क्वेअर मीटरच्या 60% आपल्याला 1500 स्क्वेअर मीटर एवढा ॲन्सिलरी एरिया मिळतो.
प्लस ह्या दोघांची ॲडिशन केली तर आपल्याला 4000 स्क्वेअर मीटर एवढा एरिया अलावेबल येतो आपल्याला. तेच 24 ते 30 मीटर रुंदीच्या रोडला टोटल आहे तो 1150 मिळतो एरिया आणि ह्या तिघांची ॲडिशन केल्यावर 2750 मिळतो आणि ॲन्सिलरी आहे तो 60% ऑफ 2750 हा 1650 येतो आणि ह्यांची ॲडिशन केली. ही सगळ्यांची ॲडिशन करायची नाही, फक्त ह्याची आणि ह्याची करायची आहे. तो 4400 स्क्वेअर मीटर मिळतो. तेच 30 मीटरच्या वर असेल तर बेसिक FSI आपल्याला 1100, प्रीमिएबल FSI 500, TDR हा 1400 स्क्वेअर मीटर मिळतो. म्हणजे आपल्याला हा 1.4 नुसार 1400 स्क्वेअर मीटर मिळतो. त्यामुळे टोटल आपल्याला 3000 स्क्वेअर मीटरचा हा एवढा बिल्टअप मिळतो आणि ह्याच्या आपल्याला 60% 1800 स्क्वेअर मीटर एवढा आपल्याला ॲन्सिलरी मिळतो. त्यामुळे ह्या दोघांची ॲडिशन केल्यावर 4800 स्क्वेअर मीटर आपल्याला टोटल अलावेबल FSI मिळतो. म्हणजे 1000 स्क्वेअर मीटरच्या प्लॉटसाठी तुम्ही इथे बघितलात तर आपल्याला 1760 स्क्वेअर मीटरपासून आपल्याला 4800 पर्यंत हा एरिया आपल्याला वापरायला मिळतो. आता बऱ्याचदा काय होतं की कधी-कधी हा एवढा एरिया 100% कन्झ्युम होत नाही, कारण त्यामध्ये सेटबॅक येतात. पुन्हा प्लॉटचा साईज येतो. प्लॉटचा साईज जर ऑड शेप असेल तर आपल्याला बरेचसं म्हणजे समजा त्रिकोणी प्लॉट वगैरे असेल, एखादा एरिया तिरका झाला असेल, जो ॲक्यूट अँगलचे प्लॉट्स असतात, त्यावेळेला हा मॅक्झिमम एवढा एरिया जाऊ शकत नाही. कारण तिथं प्लॅनिंगला अडचण येते. त्यामुळं तुम्ही प्लॅनिंग करताना हे काळजीपूर्वक करा. तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नॉन कंजेस्टेडचं हे झालं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कंजेस्टेड एरियामध्ये आपण एक केस घेऊ, ती मी तुम्हाला समजून सांगेन. हे स्टेप म्हणजे आपण 1000 स्क्वेअर मीटरचंच बघू, पण इथे आपल्याला व्हॅल्यूज ह्या बदलत जातील. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.